नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर तम्मलवार AN आपल्याला मॅनेजमेंट अकाउंट या विषयासाठी आहे. तर मॅनेजमेंट अकाउंटमधील आपण बजेट अँड बजेटरी कंट्रोल हा चॅप्टर बघतोय. या चॅप्टरमध्ये आपण पहिला प्रॉब्लेम बघितलेला आहे. सेकंड प्रॉब्लेम बघायचा आहे. सेकंड प्रॉब्लेम तुमच्या स्क्रीनवर दिसतोय. तो अ कंपनी मॅन्युफॅक्चर टू प्रोडक्ट A and B. The sales manager forecast for the sales in unit as follows. आता या ठिकाणी आपल्याला एक डायग्राम दिलेली आहे. डायग्राम म्हणण्यापेक्षा बॉक्स दिला आहे. मंथ जानेवारी प्रोडक्ट A आणि प्रोडक्ट B कशा पद्धतीने सेल झालेला आहे ते दिलेलं आहे. त्यानंतर बजेटेड प्रोडक्शन कॉस्ट फॉर द इयर एंडेड ॲज फॉलोज आणि पुन्हा एक बॉक्स दिला आहे. पर्टिक्युलर प्रोडक्ट A प्रोडक्ट B त्याच्यामध्ये सेलिंग प्राईस पर युनिट दिले आहे 500 रुपये आणि 250 रुपये. डायरेक्ट मटेरियल पर युनिट 50 रुपये 30 रुपये. त्यानंतर डायरेक्ट वेजेस पर युनिट 70 रुपये आणि 40 रुपये. टोटल वर्क्स ओव्हरहेड या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे 22,000 आणि 18,000 आणि त्यानंतर टोटल मार्केटिंग ओव्हरहेड या ठिकाणी तुम्हाला दिले 6,000 आणि 4,000. इट इज ॲझ्युम्ड दॅट काय गृहीत धरलेलं आहे. फर्स्ट नंबर देअर विल बी नो वर्क इन प्रोग्रेस ॲट द एंड ऑफ एनी मंथ. कोणत्याही महिन्याच्या या ठिकाणी शेवटी वर्क इन प्रोग्रेस नाही आहे म्हणून सांगितलं. सेकंड नंबर फिनिश्ड युनिट इक्वल टू हाफ. फिनिश्ड युनिट म्हणजे क्लोजिंग स्टॉक इक्वल टू हाफ द सेल्स फॉर द फॉलोइंग मंथ इन विल कीप इन स्टॉक ॲट द एंड. म्हणजे फॉलोइंग मंथच्या पुढच्या महिन्याच्या सेल्सच्या अर्ध या ठिकाणी तुमचा क्लोजिंग स्टॉक आहे असं या ठिकाणी गृहीत धरलेलं आहे. प्रिपेअर अ प्रोडक्शन बजेट फॉर ईच मंथ अँड प्रोडक्शन कॉस्ट बजेट. हे सोडवायचं आहे. या पद्धतीने तुमचा प्रॉब्लेम आहे. आता हे प्रॉब्लेम तुम्हाला दिलेला आहे. तो प्रॉब्लेम तुम्ही सोडवायचा आहे. सोडवत असताना आपल्याला या ठिकाणी प्रोडक्शन दिलेले आहेत. प्रोडक्शन बजेट त्याच्या फॉर द ईच मंथ फॉर जानेवारी टू डिसेंबर आणि प्रोडक्ट A प्रोडक्ट B. प्रोडक्शनचा एक फॉर्म्युला आहे आणि तो फॉर्म्युला आपण बघितलेला आहे. क्लोजिंग स्टॉक प्लस सेल्स मायनस ओपनिंग स्टॉक किंवा सेल्स प्लस क्लोजिंग स्टॉक मायनस ओपनिंग स्टॉक म्हणजेच प्रोडक्शन. म्हणून क्लोजिंग स्टॉक ओपनिंग स्टॉकचा एक, सेल्सचा एक, क्लोजिंग स्टॉकचा आणि प्रोडक्शन निघतं. या पद्धतीने या ठिकाणी तुमचे कॉलम केलेत आणि त्यानंतर प्रोडक्शन बजेट कॉस्ट हे घेतलेलं आहे. प्रोडक्शन Aचं कॉस्ट किती निघतं, Bचं कॉस्ट किती निघतं ते आपण बघू. ठीक आहे. या पद्धतीने कॉलम करायचे आहेत आणि कॉलम केल्याच्यानंतर सोडवायचं आहे. तर पहिल्यांदा आपण सेल्स लिहून घ्यायचे. जे काही मंथ आहेत तुम्हाला मंथ या ठिकाणी जानेवारी एक दिला आहे, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि पुन्हा दिला आहे डिसेंबर. ठीक आहे. या पद्धतीनं आपण प्रोडक्ट A काढू अगोदर. प्रोडक्ट A मध्ये या ठिकाणी सेल्स दिला आहे तुमचा जानेवारीचा 80 युनिट. त्यानंतर फेब्रुवारीचा 78, त्यानंतर 76, त्यानंतर एप्रिलचा दिला आहे 52, त्याच्यानंतर मेचा दिला आहे 48, त्यानंतर जूनचा दिला आहे 46 आणि जुलैचा दिला आहे 32. आता
या ठिकाणी जुलैमध्ये काय सांगितलं, जुलै टू डिसेंबर 32, म्हणजेच ऑगस्टमध्ये 32, पुन्हा 32, पुन्हा 32, पुन्हा 32, पुन्हा 32, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. ठीक आहे, या पद्धतीनं. आता इट इज आयडम्ड दॅट मध्ये आपल्याला दिले सेकंड नंबरची इन्फॉर्मेशन, फिनिश्ड युनिट म्हणजे क्लोजिंग स्टॉक इक्वल टू हाफ म्हणजे अर्ध्याच्या बरोबर. द सेल्स फॉर द फॉलोइंग मंथ, फॉलोइंग मंथ म्हणजे या ठिकाणी पुढचा महिना, फॉलो करतो आपण पुढच्याला, तसं पुढचा महिना, पुढच्या महिन्याच्या अर्ध विल कीप इन स्टॉक ॲट एंड, तेवढा स्टॉक या ठिकाणी आपण शिल्लक राहिलेला आहे. मग या ठिकाणी आता जानेवारीचा फॉलोइंग मंथ कोणता आहे, फेब्रुवारी. ठीक आहे, फेब्रुवारी. तर या ठिकाणी फेब्रुवारीच्या अर्ध, फेब्रुवारीच्या अर्ध किती येतं, 78च्या अर्ध 39, त्याच्यानंतर 76चा अर्ध 38, त्यानंतर पुन्हा 52चा अर्ध 26, पुन्हा 48चा अर्ध या ठिकाणी 24, पुन्हा 46चा अर्ध 23, त्याच्यानंतर 32चा अर्ध 16, पुन्हा 32चा अर्ध 16, पुन्हा या 32चा अर्ध 16, पुन्हा या 32चा अर्ध 16, पुन्हा या 32चा अर्ध 16, आणि पुन्हा नोव्हेंबरचा क्लोजिंग स्टॉक म्हणजे डिसेंबरचा सेल्सच्या अर्ध. ठीक आहे, आता या ठिकाणी डिसेंबरचं तुमचं दिलेलं आहे, डिसेंबरचा 32 दिला आहे. आता तो 32 म्हणजे काय असेल या ठिकाणी डिसेंबरचा, आता डिसेंबरचा क्लोजिंग स्टॉक काढायचा, तर जानेवारीचा सेल्स माहीत पाहिजे, जानेवारीचा सेल्स माहीत पाहिजे. तर त्या सेल्सच्या अर्ध या ठिकाणी येतं, सेल्सच्या त्या अर्ध येतं. आता जानेवारीचा सेल्स माहीत आहे का, नाही माहीत. मग त्यावेळेस आता जानेवारीचा सेल्स माहीत नाही आहे आपल्याला. मग जानेवारीचा सेल्स माहीत नाही आहे, तर या ठिकाणी तो क्लोजिंग स्टॉक असेल, तो क्लोजिंग स्टॉक असेल. म्हणजे या ठिकाणी हे आपण नाही काढू शकत आत्ताच, पुन्हा काढू. मग या ठिकाणी ओपनिंग स्टॉक काढतोय, ओपनिंग स्टॉक काढतोय, तर जानेवारीचा सेल्स हा डिसेंबरचा काय असेल, क्लोजिंग स्टॉक असेल, याच्या हाफ म्हणजे या ठिकाणी किती येतं, 40. ठीक आहे, त्यानंतर हा क्लोजिंग स्टॉक या ठिकाणी ओपनिंग स्टॉक, हा क्लोजिंग स्टॉक या ठिकाणी ओपनिंग स्टॉक, हा क्लोजिंग स्टॉक म्हणजे मार्चचा क्लोजिंग स्टॉक, एप्रिलचा ओपनिंग स्टॉक, त्यानंतर एप्रिलचा क्लोजिंग स्टॉक या ठिकाणी मेचा ओपनिंग स्टॉक असेल, त्यानंतर मेचा क्लोजिंग स्टॉक हा जूनचा ओपनिंग स्टॉक असेल, त्यानंतर जुलैचा क्लोजिंग स्टॉक हा जूनचा क्लोजिंग स्टॉक हा जुलैचा ओपनिंग स्टॉक असेल, त्यानंतर जुलैचा क्लोजिंग स्टॉक हा ऑगस्टचा ओपनिंग स्टॉक असेल, त्यानंतर ऑगस्टचा क्लोजिंग स्टॉक हा सप्टेंबरचा ओपनिंग स्टॉक असेल, त्यानंतर सप्टेंबरचा क्लोजिंग स्टॉक हा ऑक्टोबरचा ओपनिंग स्टॉक असेल, त्यानंतर ऑक्टोबरचा क्लोजिंग स्टॉक हा नोव्हेंबरचा ओपनिंग स्टॉक असेल, नोव्हेंबरचा क्लोजिंग स्टॉक हा डिसेंबरचा ओपनिंग स्टॉक असेल. आणि मग आता डिसेंबरचा ओपनिंग स्टॉक मिळाला, डिसेंबरचा या ठिकाणी काय म्हणता येईल, सेल आहे 32. आता आपल्याला क्लोजिंग स्टॉक काढायचा आहे, क्लोजिंग स्टॉक काढायचा आहे, तर त्यावेळेस या ठिकाणी जानेवारीचा क्लोजिंग स्टॉक म्हणजे या ठिकाणी जानेवारीचा आपल्याला पुढचा, डिसेंबरच्या पुढचं जानेवारीचं या ठिकाणी सेल्स दिला नाही, सेल्स दिला नाही, म्हणून आपण काय गृहीत धरतोय, ते पुढं 32 कॉन्स्टंट आहे आणि त्याच्या हाफ या ठिकाणी सेल्स या ठिकाणी क्लोजिंग स्टॉक घेतोय असं आपल्याला म्हणता येतं. या पद्धतीने हे सोडवायचं आहे. आता प्रोडक्शन काढायचं आहे, तर प्रोडक्शनचा फॉर्म्युला काय, सेल्स प्लस क्लोजिंग स्टॉक मायनस ओपनिंग स्टॉक, सेल्स प्लस क्लोजिंग स्टॉक मायनस ओपनिंग स्टॉक या ठिकाणी किती येतं, 119, 119 मायनस 40, 119 मायनस 40 हे 79,
त्यानंतर 78 प्लस 38, 78 प्लस 38 तर 116 मायनस 39, 116 मायनस 39 77. त्यानंतर 76 प्लस 26, 76 प्लस 26 102, 102 मायनस 38, 102 मायनस 38 हे 64. त्यानंतर 52 प्लस 24, 52 प्लस 24 मायनस 26, मायनस 26 तर किती येतं, तर या ठिकाणी 50. त्यानंतर 48 प्लस 23 मायनस 24 म्हणजे 47, 47. त्यानंतर 16 प्लस 46 मायनस 23, 16 प्लस 23 मायनस 23 म्हणजे या ठिकाणी 39, 39. त्यानंतर या ठिकाणी 32 येतं, या ठिकाणी 32 येतं, या ठिकाणी देखील 32 येतं, या ठिकाणी देखील 32 येतं आणि या ठिकाणी देखील 32 आणि डिसेंबरला पण 32. या पद्धतीने तुमचं मग हे तुमचं प्रोडक्शन निघालं. टोटल प्रोडक्शन युनिट या ठिकाणी किती निघतात, तर 548 युनिट. मग या ठिकाणी लिहा टोटल प्रोडक्शन तुमचं 548 युनिट झालं. त्यानंतर तुम्हाला प्रोडक्ट बी दिलंय, प्रोडक्ट बी दिलंय. तर प्रोडक्ट बीचं सेल्स या ठिकाणी तुम्हाला दिलाय 70 युनिट, त्यानंतर 60 युनिट, त्यानंतर पुन्हा 60 युनिट, त्यानंतर पुन्हा 50 युनिट आणि पुन्हा मग 40 युनिट, पुन्हा 30 युनिट आणि पुन्हा दिलं 46 युनिट. हे डिसेंबरपर्यंत आहे म्हटलं आहे. मग जुलैचं झालं ऑगस्ट, हे सप्टेंबर, हे ऑक्टोंबर, हे नोव्हेंबर आणि हे डिसेंबर. या पद्धतीने तुम्ही सेल्स लिहिलेला आहे. मग इट इज ॲज्युम्ड दॅट तुम्हाला सांगितलं आहे की फॉलोइंग मंथचा हाफ हा क्लोजिंग स्टॉक आहे. फॉलोइंग मंथचा हाफ म्हणजे पुढच्या महिन्याचा अर्ध्या सेल्सचा या ठिकाणी क्लोजिंग स्टॉक या महिन्याचा आहे. म्हणजे जानेवारीचा क्लोजिंग स्टॉक हा फेब्रुवारीच्या सेल्सचा अर्धा आहे. या पद्धतीने सांगितलंय. मग इथं किती 30, त्यानंतर इथं किती 30, त्यानंतर पुढचा महिना 25, त्यानंतर 20, त्यानंतर 15, त्यानंतर 46च्या अर्ध 23, हे 23, हे 23, हे 23, 23, 23 आणि 23. ठीक आहे. या पद्धतीनं मग आता जानेवारीचा आपल्याला ओपनिंग स्टॉक काढायचा आहे प्रोडक्ट बी. तर जानेवारीचा सेल्स या ठिकाणी 70 आहे. याच्या अर्धा का असेल, डिसेंबरचा क्लोजिंग स्टॉक असेल. म्हणजे तो ओपनिंग स्टॉक होईल तुमचा जानेवारीचा 35, 30, 30, 25, 20, 15, 23, 23, 23, त्यानंतर 23, त्यानंतर 23, त्यानंतर 23. ठीक आहे. हे या पद्धतीनं मग तुमचं या ठिकाणी टोटल प्रोडक्शन काढायचं आता आपल्याला. टोटल प्रोडक्शन आता प्रोडक्शनचा एक फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला सेल्स प्लस क्लोजिंग स्टॉक मायनस ओपनिंग स्टॉक. मग या ठिकाणी प्रोडक्शन निघतं तुमचं किती, हे 100 होतं. 100 मधून 30 मायनस करा तर किती 65. त्यानंतर या ठिकाणी 60 येईल. या ठिकाणी 85 मायनस 30 55. त्यानंतर 70 मायनस 25 45. त्यानंतर 55 मायनस 20 35. त्यानंतर
53 मायनस 15, 53 मायनस 15, 53 मायनस 15 या ठिकाणी 38, त्यानंतर 46, 46, 46, 46, 46 आणि 46 युनिट. या पद्धतीनं तुमचं टोटल प्रोडक्शन निघतं 574. ठीक आहे, 574. आता पुन्हा एकदा रिपीट करतोय, तुम्हाला सेल्स दिला आहे, अगोदर तुम्ही ते सेल्स लिहून ठेवताय दोन्हीचाही. ठीक आहे, लिहिल्याच्या नंतर तुम्हाला अगोदर क्लोजिंग स्टॉक काढायचा. क्लोजिंग स्टॉक काय सांगतोय की फिनिश्ड युनिट इक्वल टू हाफ, फिनिश्ड युनिट इक्वल टू हाफ द फॉलोइंग मंथ कीप इट ॲट द एंड. मग या ठिकाणी सांगितलंय फॉलोइंग मंथ म्हणजे जानेवारीचा क्लोजिंग स्टॉक हा फेब्रुवारीच्या सेल्सचा अर्धा आहे. या पद्धतीने काढल्या 78चा अर्धा 39, 76चा अर्धा 38, 52चा अर्धा 26, 48चा अर्धा 24, 46चा अर्धा 23, 32चा अर्धा 16, पुन्हा 32चा अर्धा 16, पुन्हा 32चा अर्धा 16, पुन्हा या 32चा अर्धा 16, पुन्हा या 32चा अर्धा 16, पुन्हा या 32चा अर्धा 16. ठीक आहे, आता जानेवारीचा या ठिकाणी आपल्याला सेल्स दिला नाही, जानेवारीचा सेल्स दिला नाही आणि वर्क इन प्रोग्रेस नाही आहे म्हटलंय, वर्क इन प्रोग्रेस नाही असं म्हटलंय. तर त्यावेळेस या ठिकाणी याचा ओपनिंग स्टॉक आपल्याला मिळतोय, तुमचा सेल्स 32 आहे, तो क्लोजिंग स्टॉक किती असेल या ठिकाणी 16च असेल, कारण काय म्हणतात वर्क इन प्रोग्रेस नाही आहे. या पद्धतीने म्हटलंय म्हणजे ओपनिंग स्टॉक 16 आहे, सेल्स 32 झाला आहे. तर ओपनिंग स्टॉक प्लस सेल्स, ओपनिंग स्टॉक प्लस सेल्स तो फॉर्म्युला नाही आहे, आपण फक्त या ठिकाणी काढतोय. ओपनिंग स्टॉक तुमच्यापाशी 16 आहे, तुम्ही सेल्स केला आहे या ठिकाणी 32, तर प्रोडक्शन किती निघतंय या ठिकाणी 32च निघतं आणि त्यामुळं या ठिकाणी तुमचा क्लोजिंग स्टॉक हा 16 निघतोय, त्यामुळं हा क्लोजिंग स्टॉक तुमचा 16 निघतोय. आता राहिलं ओपनिंग स्टॉकचं. ओपनिंग स्टॉकचं तर जानेवारीचा ओपनिंग स्टॉक हा डिसेंबरचा क्लोजिंग स्टॉक असेल, मग डिसेंबरचा क्लोजिंग स्टॉक हा सेल्सच्या अर्धा असेल जानेवारीच्या. मग 80 युनिट आहेत, त्याच्या हाफ 40 युनिट. मग पुन्हा या पद्धतीनं याचा क्लोजिंग स्टॉक, हाचा ओपनिंग स्टॉक, याचा क्लोजिंग स्टॉक, याचा ओपनिंग स्टॉक, याचा क्लोजिंग स्टॉक, याचा ओपनिंग स्टॉक, याचा क्लोजिंग स्टॉक, याचा ओपनिंग स्टॉक, या पद्धतीनं हे केलेलं आहे. त्याच पद्धतीनं तिकडचं पण करतोय. 548 युनिट प्रोडक्शन निघालं एचं आणि बीचं 574 युनिट दिले. आता आपल्याला प्रोडक्शन बजेट काढायचं आहे, प्रोडक्शन बजेट कॉस्ट काढायची, किंमत काढायची. त्यासाठी आपल्याला सेलिंग प्राईस पर युनिट दिले 500 रुपये आणि 250 रुपये. युनिट किती दिलेत 500 रुपये पर युनिट या ठिकाणी सेलिंग प्राईस आहे आणि 250 रुपये पर युनिट सेलिंग प्राईस आहे. आता ॲक्च्युअलमध्ये प्रोडक्शन किती झालं आहे या ठिकाणी, तर प्रोडक्शन एचं 548 युनिट झालं आहे आणि इकडं 574 युनिट झाले, 574 युनिट. आता मग आपल्याला प्रोडक्शन काढायचं, खाली इन्फॉर्मेशन दिले डायरेक्ट मटेरियल पर युनिट. आता प्रोडक्शनची कॉस्ट काढायची ना, मग काय काय वापरलंय, डायरेक्ट मटेरियल या ठिकाणी डायरेक्ट मटेरियल एचं किती रुपये युनिट आहे 50 रुपये युनिट आहे आणि बीचं किती सांगितलंय, बीचं 30 रुपये युनिट सांगितलंय. या पद्धतीनं मग ॲक्च्युअलमध्ये प्रोडक्शन किती झालं आहे 548 युनिट इतकं प्रोडक्शन झालेलं आहे. मग तर 548 गुणिले 50, 548 गुणिले 50 येतं 27,400 एवढं मटेरियल वापरलं आहे. आणि इकडं 574 गुणिले 30 17,220
इतकं प्रोडक्शन निघतं. त्यानंतर पुढं दिलं आहे डायरेक्ट वेजेस पर युनिट. डायरेक्ट वेजेस दिले पर युनिटच आहे. एचं किती रुपयानं दिलंय 70 रुपये आणि बीचं किती दिलंय तर बीचं दिलंय 40 रुपयानं. ठीक आहे. मग डायरेक्ट वेजेस आपण वापरलेत. प्रोडक्शन किती झाले 548 युनिट गुणिले 70 करा तर येतं 38,360 आणि इकडं 22,960 या पद्धतीनं. त्यानंतर तुम्हाला दिले वर्क ओव्हरहेड. वर्क ओव्हरहेड तुम्हाला दिले 22,000 आणि 18,000. 22,000 आणि 18,000. आता 22,000 आणि 18,000 तर किती युनिटसाठी दिले या सेल्ससाठी दिले वर्क ओव्हरहेड डायरेक्ट तुम्हाला काढून. तर ते किती आहे तर या ठिकाणी 572 होतं आणि या ठिकाणी याचा सेल्स किती होता तर याचा सेल्स होतं बघा या ठिकाणी 586 युनिट. वर्क ओव्हरहेड 572 युनिटसाठी दिलंय तुम्हाला या ठिकाणी 22,000 आणि 586 युनिटसाठी दिलंय किती 18,000 रुपये या पद्धतीनं. मग वर्क ओव्हरहेड काढायचंय. आता 572 युनिटसाठी 22,000 दिलंय तर 548 युनिटसाठी किती या पद्धतीनं तुम्ही काढू शकता. 572 युनिटसाठी 22,000 रुपये दिलेले आहेत तर 548 युनिट प्रोडक्शन झालेलं आहे ॲक्च्युअलमध्ये. तर त्याच्यासाठी किती तर त्याच्यासाठी येतं 21,077 म्हणजे वर्क ओव्हरहेड या ठिकाणी वर्क ओव्हरहेड आता 572 युनिट आहे प्रोडक्शन एचं आणि ॲक्च्युअलमध्ये किती झालं आहे 548 युनिट झालं आहे. 572साठी आपल्याला दिले 22,000 तर याच्यासाठी किती तिरपा गुणाकार करून तुम्ही काढू शकता. 548 गुणिले 22 भागिले 572 तुमचं 21,077 येतं. आणि त्यानुसारच बीचं पण कसं काढायचं. बीचं तुमचं टोटल सेल्स किती आहे 586. 586 साठी दिले 18,000 तर ॲक्च्युअलमध्ये किती झालं 574 साठी किती या पद्धतीने काढा. 574 गुणिले 18,000 भागिले 86,000 या पद्धतीने काढा. त्याचं येतं 17,631. 17,631. मग तुमचं आता पुढं इन्फॉर्मेशन दिले टोटल मार्केटिंग ओव्हरहेड. मार्केटिंग ओव्हरहेड आता मार्केटिंगचा संबंध आहे का प्रोडक्शनशी नाही. प्रोडक्शन झाला सेल्स करताना तुम्हाला मार्केटिंगचा खर्च येतो म्हणजे सेल्स करताना येतोय. प्रोडक्शनसाठी येतोय का नाही म्हणून तो त्या ठिकाणी घ्यायचा नाही. पुन्हा एकदा रिपीट करतोय मार्केटिंग ओव्हरहेड आपल्याला दिलेला आहे. मार्केटिंग कशासाठी करतो आपण सेल्स वाढावा म्हणून करतोय. पण आपल्याला काढायची कोणती कॉस्ट प्रोडक्शन कॉस्ट काढायचे किंवा प्रोडक्शन बजेट काढायचे. प्रोडक्शन बजेट काढायचं आहे त्यासाठी तो खर्च या ठिकाणी येतो का नाही येत म्हणून या ठिकाणी तो घ्यायचा नाही. तर या ठिकाणी तुमचं टोटल प्रोडक्शन कॉस्ट किती निघते. टोटल कॉस्ट 86,837 आणि इकडं 57,811 इतकं प्रोडक्शन बजेट निघतं. प्रोडक्शन बजेट कॉस्ट निघतं. आता प्रोडक्शन बजेट कॉस्ट काढली तर या ठिकाणी कॉस्ट पर युनिट आपण काढू शकतो. एका युनिटसाठी किती आपल्याला खर्च येतोय प्रोडक्शनमध्ये बजेटमध्ये कॉस्ट पर
युनिट. आता या ठिकाणी कॉस्ट पर युनिट काढायचं आहे तर तुमचं 46,837 भागिले प्रोडक्शन किती होतं आहे 548 युनिट. 548 युनिट इज इक्वल टू 158.86 रुपये एका युनिटला प्रोडक्शनसाठी खर्च येतो. ठीक आहे. आणि इथं 57,811 प्रोडक्शन किती झालेलं आहे 574 युनिट. तर 100 रुपये 72 पैसे हा पर युनिट तुम्हाला कॉस्ट पडते. या पद्धतीने तुम्हाला प्रोडक्शन बजेट कॉस्ट काढायचं आहे. प्रोडक्शन बजेट कॉस्ट काढत असताना त्याच्यामध्ये मटेरियल, लेबर, वेजेस, त्याच्यानंतर ओव्हरहेड हे वापरले जातात. ठीक आहे. मार्केटिंग ओव्हरहेड येत नाही कारण मार्केटिंगचा खर्च प्रोडक्शन झाल्याच्या नंतर सेल्स करताना येतो. ठीक आहे. म्हणून ते त्या ठिकाणी येत नाही. डायरेक्ट मटेरियल 50 रुपयाने दिलं आहे एचं आणि बीचं 30 रुपयानं दिलेलं आहे. प्रोडक्शन किती झालेलं आहे 548 युनिट आणि 574 युनिट. एचं काढताय तर 50 गुणिले 548 27,400. त्यानंतर बीचं काढताय 574 युनिट गुणिले 30 रुपये 17,220 रुपये. डायरेक्ट वेजेस एचे 70 रुपये बीचे 40 रुपये. तर 548 गुणिले 70 किती 38,360 आणि इथं बीचं 574 गुणिले 40 22,960. ओव्हरहेड 22,000 आणि 18,000 तुम्हाला दिलेला आहे. आता ते किती युनिटसाठी दिलं आहे तर 572 युनिट आणि इकडं 586 युनिटसाठी दिलं आहे. मग 572 युनिटसाठी 22,000 तर 548 साठी किती एक काढा 21,077 येतं. त्यानंतर बीचं 586 युनिट साठी 18,000 दिलं आहे तर 574 युनिटसाठी किती तर 17,631 रुपये. याचं टोटल करा 86,837 आणि 57,811 रुपये. तर कॉस्ट पर युनिट या ठिकाणी निघतं. कॉस्ट पर युनिट तुमचा टोटल प्रोडक्शन कॉस्ट किती आहे 86,837 आणि युनिट किती आहेत 548 पर युनिट तुम्हाला मिळतं 158 रुपये 86 पैसे. त्यानंतर 57,811 भागिले 574 युनिट त्याचं प्रोडक्शन आहे. तुमचं पर युनिट कॉस्ट 100 रुपये 72 पैसे या ठिकाणी पडतं. या पद्धतीनं हे आहे. काही अडचणी असतील विचारू शकता, कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप करा, कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट टाका किंवा या ठिकाणी प्रत्यक्षात येऊन भेटू शकता. ठीक आहे. धन्यवाद.